फायनली आज माझ्या क्रशला मी बोलूनच टाकलं माझ्या मनातलं. नाही मला आवडतीस. समजलं? आवडतीस म्हणलं. हो का? तर आज आम्ही सकाळ सकाळ चाललो होतो मस्त माझी काळी चप्पल घालून, ते पण डोंगरावर फिरायला बरं का. आता मी पण नवीनच आलो या हॉटेलमध्ये, मला काही जास्त माहिती नाही, पण याच्या मागे एक डोंगर आहे, आम्ही त्याच्यावरच चाललोय मस्त फिरायला. आणि ही आपली हॉटेल कशी वाटली कमेंट करून सांगा बरं का तुम्ही. तेवढ्यातच आम्ही दोघं आलो होतो बरं का टेकडीवर चढायला, पण इथं चढायला आम्हाला नुसतं दम लागत होतं बा. हे तर मस्त चढत होता गवटीवानी. म्हणलं मला घेऊन चलतो काय खांद्यावर, ते म्हणे हट रे. आणि मी राहिलो होतो बरं का समजत माग. तसं तर आम्ही दोघच होतो, पण यार चलून नाही का गावाकडचीच आठवण आली बरं का. तसं आम्ही नाही का लहानपणी गुरामागं पळायचो, पण आता नाही का फिरायसाठी आम्ही डोंगरावर येऊ लागलो. इथून कसं जबर नजारा दिसतोय, एकच नंबर खतरनाक टॉपचा विषय काय. याच्यानंतर मी म्हणलं आपलं नाही का सस्ता शाहरुख खान गोळगालीस पोज मारून द्यावा. म्हणलं घ्या आपली पोज, पण झाली की नाही रिकामी टवळे. आणि तेवढं त्याचे बाबा बसले होते इथं, पण आम्ही 2-3 फोटो काढले. आयला तुम्ही जर कपल असन आणि तुम्हाला जर जीएफ वगैरे जर असन ना, तर तुम्ही नाही का बिंदास माया भरोशा होते पण इथं फिरायला बरं का. अरे हसतोय इथं येऊ नका कोणी बरं का. मी ऐकलंय इथं नाही का 2-4 भूत राहते, ते बरं जाऊ द्या. आता नजारा बिजारा एक नंबर बघितलाय आणि समजा भारी आहे. आता फिरून तर आम्ही आलो होतो बरं का रूमवर, पण ह्यो माझा मित्र काय म्हणतो, तू नाही का एक पोरी संग प्रँक कर आणि त्याचा नंबर मी तुला देतो. म्हणलं चालन भाऊ काही विषय नाही. आणि जी पुढची व्यक्ती होती ना ती पण आपल्या जोडकीची होती बघा. त्याला काय बोललो मी, मला आवडतीस. समजलं? आवडतीस म्हणलं. हो का? मग काय रे? तुलाच माहिती. मला का तुला माहित पाहिजे ना. कुठं असतोस? इथं हॉटेलवर आपण कुठं? संभाजीनगर. अरे बस झालं म्हणलं, याच्या नादात काही नाही ठेवला. आपला कामाचा टाइम झालंय, म्हणलं चला आता पटकन, नाही तर वर आपल्याला चांगलंच घेते. तेवढ्यातच मी वर आलो होतो आणि वर बघा किती भारी आहे. हा बसायला नाद करते का हॉटेल भाग्यश्री नाही इथं. आणि आज आपले शेफ बनवत होते एकदम मंचुरियन नूडल्स बरं का. काय बनते काय ना भाऊ, मंचुरियनच बनवू लागले वाटतं. आणि जर तुम्हाला मंचुरियन बनवायचे असेल ना तर मी रेसिपी सांगतो बरं का. पहिले तर पुरी गोबी नाही का चिलून चालून काही घ्यायचं आणि त्याच्यातलं पाणी जे आहे ना पुरं काढून टाकायचं आणि त्याच्यात टाकायचा मसाला मीठ मिरची काही बी आणि द्यायची त्याला गोळा करून. झाले आपले मंचुरियन पण तयार. हा कसे मंचुरियन भारी आहे ना. हा भारीच राहणार आहे, कारण की आम्हीच बनवले नाही का. म्हणलं आता काही डोकंच चाला ना भाऊ, मग डोकं लईच गरम झालंय, त्याच्यामुळे मी एक चहाच ओढून घेतली. टेन्शन मध्ये मी चहा पित असतो, बाकी काहीच नाही. आणि इथली पब्लिक म्हणत होती अरे एकटे चहा पिते काय. म्हणलं नाही हो सर. ते म्हणे नाही हो सर आमच्यासाठी पण 2 कप बनवा. म्हणलं ठीक आहे चालन. मग काय अशी पॅकिंग करून द्यावं लागते बरं का चहा, नाही तर थंडी होत असते हो. तेवढ्या संध्याकाळी मस्त हॉटेल चालत होतं, ऑर्डर पण मस्त चालत होत्या. आणि आता तुम्ही म्हणत असन मी याच्यात कमवून दिसा नाही, कारण की व्हिडिओज मी काढतोय. हा दिसलो नाही मी, हा असा समोर कॅमेरा घेणं पडतं तेव्हा मी दिसत असतो. आणि आता मी ह्या हॉटेलमध्ये नवीन आहे ना, मला काही एवढे काम वगैरे जमत नाही. मी सध्या हेल्परचेच काम करतोय. ज्या दिवशी मी भाजी बनवायचं शिकन त्या दिवशी तुम्हाला पण खाऊ घालन हो. एवढं नाही टेन्शन घ्यायचं काय तुम्ही. याच्यात निस्तक मसाला पापड कोपतान फिपतान निस्तक राडा चालू आहे. इकडे डाळ खिचडी तयार, चिकन मच्छी बिच्छी समजा धिंगाणा चालू आहे. आता तुम्ही म्हणत असाल समजा एकत्रच होतंय बरं का, असं होऊच देत नाही, खोट बोलायचं नाही. हा तुम्हाला नाही का व्हिडिओ वगैरे कसं वाटलं ते नाही का कमेंट करून सांगा. आणि हा तुम्ही सबस्क्राईब नसन केलं ना तर पटकन सबस्क्राईब करून घ्या बरं का, कारण की आपल्याला नाही का 1000 सबस्क्राईब लवकरच करायचे.